आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416 कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. मिरज शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न महात्मा गांधी चौक पोलिसांनी हाणून पाडला आहे. हद्दपार असलेल्या सराईत गुन्हेगारासह 5 जणांना BMW कारसह ताब्यात घेत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे मिरज शहरात खळबळ उडाली आहे. तुषार दोशी, कल्पना बारावकर आणि प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगारी टोळ्या आणि अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाईचे आदेश देण्यात आले होते. यानुसार 30 एप्रिल रोजी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांना गोपनीय माहिती मिळाली. हद्दपार आरोपी इजाज उर्फ एजाज अल्फाज शेख हा आपल्या साथीदारांसह आलिशान BMW 525i कारमधून मिरज कुपवाड रोडवर येणार आहे. माहिती मिळताच पोलिसांनी महात्मा गांधी पोलीस चौकीजवळ सापळा रचला. काही वेळा संशयित वाहन दिसताच पोलिसांनी चारही बाजूंनी घेराव घालून वाहन अडवलं. तपासणी दरम्यान वाहनातून लोखंडी कोयता हे घातक हत्यार जप्त करण्यात आलं. या प्रकरणी इजाज उर्फ एजाज शेख याच्यासह आणखी 4 जणांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्या विरोधात शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संभाजी गायकवाड करत आहेत. पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरातील संभाव्य गुन्हेगारी प्रकार रोखण्यात यश आलं असून नागरिकांनी गुन्हेगारांबाबत माहिती पोलिसांना देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.